नॉर्मली जे भविष्य असतं ते कसं राहतं, किंवा तुम्हाला काहीतरी अडचणी येतात, तुम्ही तुमची जन्मपत्रिका घेता, त्या भविष्यवाल्याकडे जाता, तुमचं अडचण सांगता आणि त्यांनी तुम्हाला ते पत्रिका किंवा त्याचं ते टेबल बघून तुम्हाला उपाय देतात. हस्तरेषेमध्ये तसं होत नाही. तुम्ही यायचं, तुमच्या हातात ठसा द्यायचा, त्या ठसावरनं आम्ही एक 20 मिनिटं 25 मिनिटांमध्ये अभ्यास करतो, तुमची बॅक हिस्ट्री सांगतो, बॅक हिस्ट्री जुळली तर तुमचं पुढचं सांगतो फ्युचर. मग त्याच्यामध्ये तुम्ही करिअरमध्ये व्यवसाय करावा, सर्व्हिस करावी, काय गव्हर्नमेंट जॉब करावा, हे सगळं दिलं जातं. त्यामुळे त्या ज्या घटना असतात त्या पुढच्या लिहून दिलेल्या असतात, घडलेलं नसतात. पण ज्या वेळेला त्या घटना घडतात त्यावेळेला त्या लोकांना पहिली आठवण येते, अरे हा पारखे सरांनी आपल्याला लिहून दिलं होतं. अशी बरीच लोक परत सांगायला आलेले आहेत. काही लोकांनी तर हिथनं बाहेर गेले की कागद फाडलेले आहेत की बाबा नाही, हा आम्हाला पटलेलं नाही. पण स्पेसिफिक वयामध्ये त्या घटना घडल्या किंवा त्या माणसाला वैयक्तिक लॉस झाला, फायनान्शियल किंवा हॉस्पिटलायझेशन झालं, तर त्याला त्यावेळेला आठवण येते. मग ते परत रिटर्न येतात आणि ते कबूल करतात की तुम्ही लिहून दिलेलं आम्हाला पटलं नाही, पण नंतर ह्या घटना आमच्या आयुष्यामध्ये घडल्या.